नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम कोर्समध्ये तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये युनियन बजेटचे जे काही महत्त्वाचे की फीचर्स होते त्याचे ऑलरेडी आपण मराठीमध्ये सगळे हायलाईट्स पाहिले होते. म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये ऑलरेडी आपण पाहिले, राईट. तसंच एक आपल्याला एक इन्फोग्राफिकच्या स्वरूपात एक डॉक्युमेंट पाहिजे, पण त्यातले जे रिपीटेड पॉईंट्स आहेत ते आपण पुन्हा रिपीट करणार नाही आहेत. म्हणजे जे काही पॉईंट्स ऑलरेडी आपण मराठीमध्ये घेतलेत तेच इकडे इंग्लिशमध्ये दिलेत, त्याच्यामुळे आपण ते स्किप करणार आहे आणि जे काही राहिलेले पॉईंट्स आहेत ते आपण घेऊया. तर बघा, सरकारने जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले असतात ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. आता आपले जे इंजिन्स मी तुम्हाला वर सांगितले होते कुठले, ॲग्रिकल्चर, MSME, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट, हे 4 इंजिन आपण ऑलरेडी सांगून झाले. इन केस जर तुम्हाला विचारले तर कुठले इंजिन आहेत हे इंजिन लक्षात ठेवा, राईट. ॲग्रिकल्चर, MSME, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट. ॲग्रिकल्चर म्हणजे काय, तर शेती किंवा कृषी. नंतर MSME म्हणजे काय, सूक्ष्म लघु उद्योग, राईट. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, गुंतवणूक. आणि एक्सपोर्ट म्हणजे काय, निर्यात, राईट. तर हे ऑलरेडी पण मग कसे पाहिले. आता तुम्हाला याचं जर काही शॉर्टकट करायचं असेल तुम्ही करू शकता. जसं की समजा MAI असं काहीतरी तुम्हाला करता येईल. तुम्ही तुमच्या अँगलने लक्षात ठेवू शकता. 4च सेक्टर, त्यामुळे काही जास्त लक्षात ठेवण्याचं असं काही वेगळं नाही येते. आणि इकडं बघा, आता तुम्हाला बघा कुठली एखादी गोष्ट करायची असेल तर समजा तुम्ही असं लक्षात घ्या, ही इंजिन्स ऑफ ग्रोथ डेव्हलपमेंट म्हटले. असं समजा की आपली इकॉनॉमी एक प्रकारची गाडी आणि तुमचे त्या गाडीचे इंजिन आहे. आता इंजिनसाठी फ्युएल तर लागणार आहे ना आपल्याला. तर हे जे गाडी चालायची असेल तर कुठल्या प्रकारचा फ्युएल लागतो, नॉर्मल गाडीला लागतं पेट्रोल वगैरे. तर इकॉनॉमीसाठी त्यांनी कुठलं फ्युएल सांगितलं सरकारने, ते रिफॉर्म सांगितले. रिफॉर्म म्हणजे काय, सुधारणा करायचं. आपल्याला ह्या वेगळ्या सेक्टरमध्ये जर आपण चांगल्या सुधारणा केल्या लॉंग टर्मसाठी आपल्याला त्याचा फायदा होणार, राईट. त्याच्यानंतर हे सुधारणा करत असताना आपल्याला स्पिरिट कुठलं असलं पाहिजे आपल्या याच्यामध्ये. आपण म्हणतो की तुमचं आपलं देशप्रेमाचं ते वार स्पिरिट म्हणतो ना, तसा प्रकार. तर स्पिरिट आपल्याकडे कुठलं असलं पाहिजे, तर इन्क्लुझिव्हिटी. इन्क्लुझिव्हिटी म्हणजे लक्षात घ्या, सर्व समावेशकता लक्षात घ्या. सगळ्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचे, राईट. हे तुमचं स्पिरिट असलं पाहिजे. आणि आपले शेवटी डेस्टिनेशन आपल्याला कुठं जायचे, म्हणजे आपण गाडी घेऊन चाललोय, व्हेकल घेऊन चाललोय, पण आपल्याला कुठल्या गावाला जायचंय, तर आपल्याला विकसित भारत ह्या गावाला जायचं, लक्षात घ्या. तर विकसित भारत ह्या डेस्टिनेशनवर जाण्यासाठी आपण रिफॉर्मचा फ्युएल म्हणून वापर करत आणि इन्क्लुझिव्हिटी हे स्पिरिट वापरत आपण आपलं टार्गेट अचीव करणार आहोत. ही आपली डेव्हलपमेंट जर्नी, हा आपला विकासाचा प्रवास आहे, असं सरकारने आपल्याला सांगितलंय, राईट. म्हणजे थोडक्यात हे सिम्बॉलिक स्वरूपामध्ये आपल्याला सांगितलंय, राईट. तर आय होप तुम्हाला गोष्ट लक्षात आली असेल. आता नेक्स्ट स्टेटमेंट वापरले, अ कंट्री इज नॉट जस्ट इट्स सॉइल, अ कंट्री इज इट्स पीपल. हे स्टेटमेंट तुम्ही कुठे ना कुठे एसी वगैरे मध्ये अशा ठिकाणी वापरू शकता, राईट. हे काही एक्झामला विचारणार नाही, म्हणजे तुम्हाला सांगतोय वापरू शकता. आणि या ठिकाणी ॲस्पिरेशन्स ऑफ विकसित भारत सांगितलंय. त्या विकसित भारताचे कुठले ॲस्पिरेशन्स आहेत, कुठले महत्वाकांक्षा आहेत. आपल्या महत्वाकांक्षा कुठल्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सिलरेट ग्रोथ. आपल्याला आपल्याला आर्थिक वृद्धी वाढवायची. नंतर सिक्युअर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, आपल्याला सर्वसमावेशक विकास करायचा आहे. पुढचं एनहान्स स्पेंडिंग पॉवर ऑफ इंडियाज रायझिंग मिडल क्लास. आपला जो इंडियाचा उदयोन्मुख केलेला मध्यम वर्ग आहे त्यांची आपल्याला स्पेंडिंग पॉवर म्हणजे त्यांची क्रयशक्ती वाढवायची, लक्षात घ्या, राईट. त्यांचे आपल्याला ओव्हरऑल पैसे खर्च करू शकतील अशा प्रकारे त्यांना आपल्याला कॅपेबल बनायचे. नंतर इन्व्हिगरेट प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, खाजगी क्षेत्राला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायला लावायची. आणि अपलिफ्ट हाऊस होल्ड सेंटिमेंट, जे काही लोक आहेत सगळ्यांना आपल्याला त्यांचं अर्थव्यवस्था म्हणा, देशप्रतीचे जे काही सेंटिमेंट आहे ते बूस्ट करायचे, असं त्यांना थोडक्यात सांगायचे. तर हे आपल्या विकसित भारताचे ॲस्पिरेशन्स आहेत, आपल्या महत्वाकांक्षा. आपण म्हणतो म्हणजे आपली महत्वाकांक्षा काय, तर आपल्याला 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारत व्हायचे, राईट. त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत, राईट. हे तुम्ही एकदा पुन्हा वाचू शकता. आता बघा इथून पुढे जे आहेत ना, हे सगळे इन्फोग्राफिक्स हे ऑलरेडी आपण मराठीमध्ये कव्हर केले. मी तुम्हाला जर स्टार्टिंगला दाखवतो बघा. आता हे बघा, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, राईट. बघा, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, ह्या सगळ्या स्कीम ऑलरेडी या ठिकाणी इन्फोग्राफिकच्या स्वरूपात रिपीट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण पुन्हा पुन्हा त्या स्कीम घेणार नाहीये. तुम्ही ते पुन्हा त्या जो पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहू शकता. असंच या प्रकारे दुसरं इंजिन आहे MSME. पहिलं कृषी, नंतर MSME, नंतर तुमचं इन्व्हेस्टिंग इन पीपल इकॉनॉमी इन इनोव्हेशन, त्याला आपण मग असे पाहिले. नंतर इन्व्हेस्टमेंट इन पीपल इकॉनॉमी इनोव्हेशन, हे पण पाहिले, सेमच आहे. नंतर इन्व्हेस्टिंग इन पीपल ते झालंय पुन्हा. नंतर एक्सपोर्ट, हे एक आपलं महत्त्वाचं इंजिन आहे. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स अँड डेव्हलपमेंट, हे देखील आपण पाहिले. टॅक्स रिफॉर्म, रेग्युलेटरी रिफॉर्म, राईट. नंतर इनडायरेक्ट टॅक्स प्रपोजल, सेक्टर स्पेसिफिक अप्रुव्हल,
हे सगळ्या गोष्टी आपण तिकडे पाहिल्या होत्या. नंतर डायरेक्ट टॅक्स प्रपोजल 12 लाखापर्यंत कर्जमाफी सगळं ते आपण तिकडे पाहिले. हां, तर इथपर्यंत जे पाहिले ना ह्या तिकडे पाहिले. आता इथून पुढे आहे ना आपण तिकडे पाहिलेलं नव्हतं. तर बघा, हे तुम्हाला प्रश्न एक्झामला विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये बघा आता रुपी कम्स फ्रॉम आणि रुपी कम्स रुपी गोज टू, म्हणजे रुपया असा येतो, आपण तुम्ही वाचलं असाल बघा पेपरमध्ये, रुपया असा येतो रुपया असा जातो. म्हणजे काय, तर समजा तुमचं बजेट आहे, आता तुम्हाला एकतर काहीतरी गोष्टी इन्कम येणार ना, बरोबर ना, तर आपण म्हणतो थोडक्यात आपलं उत्पन्न इन्कम आणि काय तुमचं खर्च होतं, तुमचा काहीतरी एक्सपेंडिचर होतो, ती गोष्ट त्याला आपण रुपी गोज टू म्हणतो. आता सगळ्यात जास्त आपल्याला इन्कम कुठून येते बघा, आपल्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त इन्कम येते ते म्हणजे आपल्याला कर्जामधून, म्हणजे सरकार सगळ्यात जास्त कर्जामधून पैसा कमवत असं तुम्ही लक्षात ठेवा. बॉरोईंग आणि अदर लायबिलिटी, कर्ज फक्त लक्षात घ्या, बॉरोईंग आणि अदर लायबिलिटी फक्त कर्ज नसतं, बाकीचे देखील गोष्टी असतात. आणि हे ऑलरेडी आपण कोर लेक्चरच्या चॅप्टरमध्ये पाहिले राईट, की बॉरोईंग कुठल्या कुठल्या आहेत, लायबिलिटीज कुठल्या आहेत. ऑलरेडी आपण पब्लिक फायनान्समध्ये अजून कुठले जे चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी पाहिल्यात. सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे, तर बॉरोईंग आणि अदर लायबिलिटीचा वाटा सगळ्यात जास्त 24%. एक नंबर बॉरोईंग आलं, त्याच्यानंतर दुसरा वाटा बघा कोणाचा आहे, दुसरा वाटा येतो तो म्हणजे इन्कम टॅक्सचा. इन्कम टॅक्सचा आपल्या इन्कममध्ये 22% वाटा आहे राईट, म्हणजे याला मी दुसरा क्रमांक देतो. नंतर तिसरा वाटा बघा, तिसरा वाटा आहे तुमचा जीएसटीचा, जीएसटीचा वाटा 18%. कॉर्पोरेट टॅक्सचा वाटा म्हणजे निगम कराचा वाटा किती आहे, महामंडळ कराचा वाटा किती, 17%, म्हणजे चौथा क्रमांक आहे राईट. आणि मग खाली वाटा नॉन टॅक्स रिसिप्टचा वाटा 9%, हे 5वा क्रमांक आहे. तुम्हाला पहिले चारच लक्षात ठेवा, कुठलं बॉरोईंग आणि लायबिलिटीज, मी त्याला शॉर्टमध्ये बी लिहितो. बॉरोईंग, नंतर आय फॉर इन्कम टॅक्स, त्याच्यानंतर जी फॉर जीएसटी आणि सी फॉर कॉर्पोरेट टॅक्स. तुम्ही बिग सी असं लक्षात ठेवू शकता, बिग सी राईट, बिग सी हे काय तुमचं क्रमवारी कशा प्रकारे सरकारकडे पैसा येतोय राईट, हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता, बिग सी. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे आता सरकारचा खर्च कुठं होतो जास्तीत जास्त राईट, तर हे देखील तुम्हाला क्रमवारी विचारले जाऊ शकते. तर सगळ्याचा खर्च लक्षात ठेवा, तो होतो तो म्हणजे स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज, म्हणजे सरकार स्टेट गव्हर्नमेंटला देखील पैसा वाटप करतं ना, बरोबर. किती टक्के देतं, 41% देतं आपल्याला माहिती, म्हणजे 100%पैकी 41% टॅक्स डिव्होल्युशन होतं केंद्र सरकारद्वारे स्टेट गव्हर्नमेंटला होतं, लक्षात ठेवा राईट. तर सगळ्यात जास्त वाटा कोण होता, स्टेटचा, तर तसा पहिला क्रमांक आहे. दुसरा क्रमांक कोणाचा लक्षात घ्या, व्याज देण्यामध्ये, व्याज देण्यामध्ये आपला दुसरा क्रमांक जातो, म्हणजे दुसरा क्रमांकाचा खर्च आपला व्याज देण्यावर होतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा क्रमांक कोणाचा लागतोय बघा, तिसरा क्रमांक म्हणजे सेंट्रल सेक्टर स्कीम, म्हणजे केंद्राचे जे स्कीम आहेत ना, केंद्राच्या सगळ्या योजना, त्यांचा वाटा तिसरा आहे राईट. नंतर चौथा वाटा कोणाचा आहे, चौथा वाटा आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर मग 8% तसं भरपूर आहेत, म्हणजे काही लक्षात ठेवायची गरज नाही. पहिले तुम्ही 3 लक्षात ठेवा, पहिले तुमचा स्टेटचा शेअर, त्याला शॉर्टमध्ये एस म्हणतो. दुसरा सेंटर सेक्टरच्या स्कीम, त्याला सी म्हणतो. आणि आय फॉर इंटरेस्ट पेमेंट राईट, तर एस सी आय असं तुम्हाला काहीतरी करता येईल, बरं. बघा आपण बिग सी रुपया कसा येतो याच्यासाठी ट्रिक बनवली होती, खाली पण रुपया कसा जातो यासाठी स्टेटचा शेअर, सी फॉर दुसरा आहे सेंटरचं स्कीम, आणि तिसरं तुमचं इंटरेस्ट पेमेंट, एस सी आय असं तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवता येईल राईट. नंतर आता रिसिप्ट, रिसिप्ट ऑलरेडी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं तर किती प्रकारच्या रिसिप्ट आपल्याला 2 प्रकारचे असतात, एक असतात रेव्हेन्यू रिसिप्ट आणि दुसरं असतात कॅपिटल रिसिप्ट, म्हणजे महसुली प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती असं आपण त्याला म्हणतो. कुठल्या महसुली प्राप्ती म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट, आणि दुसऱ्या रिसिप्ट तुमची भांडवली प्राप्ती म्हणजे काय, तुमची कॅपिटल रिसिप्ट. तर आपल्याला रेव्हेन्यू रिसिप्ट किती बघा, 2025-26 साठी बजेट एस्टिमेटनुसार तर 34.2 लाख कोटी एवढी आपल्या महसुली प्राप्ती आहे. आणि आपल्या कॅपिटल रिसिप्ट किती 2025-26 मध्ये 16.4 लाख कोटी आपली एवढी कॅपिटल रिसिप्ट आहे, म्हणजे भांडवली प्राप्ती आहे. ठीक आहे, तर एवढे दोन ॲटलिस्ट लक्षात ठेवा, 25 कुठले महसुली आणि भांडवली प्राप्ती, इकडे 34.2 आणि इकडे 16.4. लक्षात ठेवायला पण इथे बघा, महसूल जे आहे ना ही कॅपिटलचे दुप्पट आहे, बघा ना, 16 1 16 16 16 दोन्ही 32, म्हणजे राऊंड फिगर बघा ना, 16.5 ची जवळपास ती 33 होते, म्हणजे राऊंड फिगर तुम्ही याच्या दुप्पट लक्षात घ्यायला 2x मी येते की नाही ट्रिक लिहून ठेवतो, 2x तुम्ही रिवाइज करताना हे लक्षात घ्या 2x. आता एक्सपेंडिचर बघा, एक्सपेंडिचरमध्ये आपला इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर किती होतंय, तर आपला तो होतो म्हणजे 15.5 लाख कोटी एवढा आपला लक्षात ठेवा इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर होते 25-26 मध्ये. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये आपला किती खर्च होतोय, तर तो होतोय 39.4 राईट, एवढा खर्च होतो बरोबर. तर रेव्हेन्यूमध्ये जास्त होतं किती, 39.4 लाख कोटी, आणि कॅपिटल एक्सपेंडिचर किती 15.5 लाख कोटी. ठीक आहे, हे झालं तुमचं एक्सपेंडिचर. आता आपण डिफिसिट पाहूया, डिफिसिट म्हणजे काय, तूट, बरोबर का. आपण तुटीचे प्रकार देखील आपण कोर लेक्चरमध्ये पाहिले बरोबर.
राजकोषीय तूट, अर्थसंकल्पीय तूट, राईट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुटे असतात. तर फिजिकल डेफिशिट बघा, फिजिकल डेफिशिट म्हणजे काय, तर राजकोषीय तूट किंवा वित्तीय तूट. रेव्हेन्यू डेफिशिट म्हणजे काय, तर महसुली तूट. नंतर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिशिट म्हणजे काय, तर तुमची प्रभावी महसुली तूट. आणि प्रायमरी डेफिशिट म्हणजे काय, तर प्राथमिक तूट. राईट, हे सगळे ऑलरेडी टर्म आपण बेसिकमध्ये पाहिलेत. आता हे टर्म बघा, ह्या जर टर्म ज्या आहेत ना आपण जर पाहिला, तर ही तूट आपली कमी कमी होत चालली. म्हणजे बघा तुम्ही वर चालले तुम्हाला आकडे असेल 21, 22, 22, 23, 23, 24, 24, 25 आणि 25, 26. आणि क्रमवारी तशीच आहे. राईट, म्हणजे 21, 22 पासून आपण हे आपलं कमी कमी होत चालले तूट. प्रायमरी डेफिशिट 21, 22 मध्ये 6.7% होता जीडीपीच्या. बरं का, आपण जीडीपीचे आपण कम्पेअर केलं तर 6.7% होता. आता तो झाला 4.4%. कुठला, फिस्कल डेफिसिट. राईट, म्हणजे वित्तीय किंवा राजकोषीय तूट 6.7%पासून 4.4%पर्यंत आलाय. नंतर रेव्हेन्यू डेफिसिट आधी 4.4% होता, आता तो कमी होऊन 1.5%वर आलाय. नंतर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट तो कधी होतो, तर तो 3.3%वरनं कमी होऊन तो आला 0.3%वर. आणि प्रायमरी डेफिसिट तो 3.3% होता, तो कमी होऊन झाला 0.8%. तर ॲटलिस्ट तुम्ही हे फॅक्ट्स पाठ करून ठेवा महत्त्वाचे, की 25-26 पर्यंत कितीपर्यंत आलाय. राईट, महत्त्वाचे डेफिसिट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर पहिले तुमचा होता फिस्कल डेफिसिट 6.7 वरून आला 4.4. रेव्हेन्यू डेफिसिट 4.4 वरनं 1.5. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट 3.3 वरनं 0.3. आणि प्रायमरी डेफिसिट 3.3 वरनं 0.8. इथं लक्षात ठेवली, इकडे 3.3, इकडे 3.3. राईट, आणि जवळपास जवळ आहे, इकडे 0.3, इकडे 0.8. राईट, लक्षात ठेवायला काही गोष्टी इझी आहेत. नंतर पुढचं आहे टोटल ट्रान्सफर टू स्टेट. तर ट्रेसला ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त सरकारचा खर्च होतो स्टेटला ट्रान्सफर करण्यामध्ये जातोय. तर 25 लाख कोटी एवढे खर्च आपण केंद्र सरकारने राज्याला दिलेले आहेत. 25 लाख कोटी 25-26 मध्ये, लक्षात ठेवा. राईट, 25. आणि हा वाटा वाढतच चाललाय बघा पाठीमागच्या, म्हणजे वाटा म्हणण्यापेक्षा आपण हे प्रमाण वाढतच चाललंय 2021-22 पासून 2025-26 पर्यंत. हा जो संख्या ही वाढतच चाललेली आहे. आता हे खूप महत्वाची आकडेवारी, म्हणजे आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की सगळ्यात जास्त कुठल्या सेक्टरवर सरकार खर्च करत आहे, एक्सपेंडिचर ऑफ मेजर आयटम. तर लक्षात ठेवा, डिफेन्सवर सगळ्यात जास्त खर्च 4,91,732 कोटी रुपये. नंतर रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण विकासावर खर्च करणारे 2,66,817 कोटी रुपये. होम अफेअर्सवर 2,33,211 कोटी रुपये. ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरवर म्हणजे कृषी आणि बाकी संलग्न क्षेत्रावर 1,71,437 कोटी रुपये. आणि शिक्षणावर 1,28,650 कोटी रुपये. आरोग्यावर 58,311 कोटी रुपये. शहरी विकासासाठी 96,777 कोटी रुपये. IT टेलिकॉमसाठी 55,298 कोटी रुपये. ऊर्जेवर 81,174 कोटी रुपये. व्यापार आणि इंडस्ट्री, कॉमर्स अँड इंडस्ट्री 65,553 कोटी रुपये. सोशल वेलफेअर म्हणजे सामाजिक कल्याण 60,052 कोटी रुपये. आणि सायंटिफिक डिपार्टमेंटवर 55,679 कोटी रुपये. राईट, तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे का नाही, तुम्हाला फक्त पहिले 3 लक्षात ठेवा. डिफेन्स, रुरल अँड डेव्हलपमेंट. राईट, TRH असं काहीतरी ट्रिक बनवून ठेवा, DRH. राईट, तर तुम्ही अजून तुम्हाला वेगळं सांगतो बघा. डॉक्टर म्हणजे डॉक्टर आपण म्हणतो डॉक्टर हाय, लक्षात घ्या, डॉक्टर हाय. समजा तुम्ही डॉक्टरकडे गेले आणि तुम्ही त्या ठिकाणी विचारलं तर त्या ठिकाणच्या रिसेप्शनिस्ट डॉक्टर आहेत का आज, म्हटलं हो डॉक्टर आहेत, असं तुम्ही काहीतरी बनवं लागेल तुम्हाला 5 ट्रिक. डॉक्टर आहे असं काहीतरी लक्षात ठेवा. राईट, D फॉर डिफेन्स, R फॉर रुरल डेव्हलपमेंट, H फॉर होम अफेअर्स, A फॉर ॲग्रिकल्चर आणि E फॉर एज्युकेशनल. नंतर पुढचं झालं, या ठिकाणी हा चॅप्टर संपलाय. तर अशा प्रकारे आपला केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.